मूलभूत अधिकार आहे हे अमेरिकन राज्यघटनेतून देण्यात आले आहे. पण जगाच्या पाठीवर सर्वप्रथम जे मूलभूत अधिकार अस्तित्वात आले ते ब्रिटनमध्ये, आणि ते जे मूलभूत अधिकार अस्तित्वात आले होते तुम्हाला माहित असेल त्याचं नाव होतं मॅग्ना कार्टा चार्टर. 1215 ला मॅग्ना कार्टा चार्टर अस्तित्वात आलेला होता. कधी 1215 ला जो मॅग्ना कार्टा चार्टर, म्हणून भारताच्या मूलभूत अधिकाराला सुद्धा आपण मॅग्ना कार्टा चार्टर म्हणतो. आणि 1689 साली तुम्हाला माहित असेल अमेरिकेच्या घटनेमध्ये एक बिल ऑफ राईट्स अशा प्रकारचे डिक्लेरेशन घोषित झाले. आणि मग त्यानंतर तुम्हाला माहित असेल की 1789 ला फ्रेंच राज्यक्रांती अस्तित्वात आली. आणि या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या विषयी एक प्रकारे काय झालं की आपल्याला स्वातंत्र्य आणि समता आणि बंधुता जर मिळवत असेल तर आपण या ठिकाणी आपल्या अधिकाराचं संरक्षण करू शकतो. आणि मग त्यावेळेस 26 नोव्हेंबर 1949 ला भारताची राज्यघटना स्वीकृत करण्यात आली. आणि 26 जानेवारी 1950 ला ज्यावेळेस भारताची राज्यघटना लागू करण्यात आली त्यावेळेस भारतीय राज्यघटनेत एकूण 7 मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला. तर 44व्या घटना दुरुस्तीनुसार तुम्हाला माहित असेल 44व्या घटना दुरुस्तीनुसार, कारण की 44वी घटना दुरुस्ती कधी झाली 1978 साली. आणि 1978 साली तुम्हाला माहित असेल संपत्तीचा अधिकार हा काय करण्यात आला, संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार वगळण्यात आला. आणि या संपत्तीच्या अधिकाराला आता आपण काय दिलेला फक्त कायदेशीर दर्जा दिलेला, कायदेशीर. आणि हा कायदेशीर दर्जा तुम्हाला माहित असेल भारतीय राज्यघटनेच्या भाग 12 कलम 300A मध्ये जोडण्यात आलेला आहे. 300A मध्ये आता हे मूलभूत अधिकार. त्यामुळे सुद्धा भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत अधिकार आहे, 6 मूलभूत अधिकार आहे. पहिला अधिकार आहे राइट टू इक्वॅलिटी, कलम 14 ते 18 दरम्यान. दुसरा मूलभूत अधिकार आहे राइट टू फ्रीडम, आर्टिकल 92-22. तिसरा मूलभूत अधिकार आहे राइट टू अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार, कलम 23 ते 24 दरम्यान दिलेला आहे. आणि चौथा मूलभूत अधिकार आहे राइट टू रिलीजन, कलम 25 ते 28 दरम्यान आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मिळालेला आहे. त्यानंतर पाचवा मूलभूत अधिकार आहे राइट टू एज्युकेशन अँड कल्चर म्हणजे आपल्याला शिक्षणाचा आणि सांस्कृतिक अधिकार आहे, कलम 29 ते 30 दरम्यान दिलेला आहे. त्याच दरम्यान आपल्याला माहित असेल की 6वा मूलभूत अधिकार आहे राइट टू रिमेडीज म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, कलम 32. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 ला काय म्हटलेलं होतं, सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कलम 32 हा काय घटनेचा आत्मा आहे. घटनेचा आत्मा याच्यासाठी आहे की जर एखाद्या भारतीय नागरिकाच्या मूलभूत अधिकाराचं हनन झालं किंवा त्याच्या मूलभूत अधिकारापासून त्याला वंचित ठेवण्यात आलं तर कलम 32 नुसार डायरेक्ट कुठे जाऊ शकता, सुप्रीम कोर्टात दाद मागू शकता. आणि कलम 226 नुसार तुम्ही हायकोर्टात दाद मागू शकता. कारण की इकडे आपल्याला घटनाकारांनी त्या काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, परंतु आपले राज्यकर्ते हे नागरिकाच्या मूलभूत अधिकाराचं केव्हाही काय करू शकतात, हनन करू शकतात. त्यासाठी आपल्याला त्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी 5 प्रकारचे अर्ज दिलेले आहे. जर एखाद्या भारतीय नागरिकाच्या मूलभूत अधिकाराचं हनन झालं तर तो बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, अधिकारपुरता, प्रतिषेध आणि उत्प्रेक्ष असे 5 प्रकारचे अर्ज सादर करून तो आपल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करू शकतो. त्याला आपण हेबेस कॉर्पस म्हणतो, मॅन्डमस म्हणतो, प्रो वॉरंटो म्हणतो आणि प्रोहिबिशन आणि सर्जिकली अशा 5 प्रकारचे अर्ज सादर करून आपण काय करतो
आहे की नाही? त्यासाठी आपल्याला पहिले अवेअर होणं गरजेचं आहे, आपल्याला शिक्षण घेणं गरजेचं आहे की माझ्या मूलभूत अधिकाराचं कोणी हनन नाही करत आहे. कधी कधी आपण आपल्याला अज्ञान असल्यामुळे आपणच आपल्या अधिकाराची जपवणूक करत नाही. आणि म्हणून त्यासाठी म्हटलेलं आहे सॉक्रेटिसनी वर्की ऑफ नॉलेज. ज्ञान हेच सद्गुण आहे आणि जर ज्ञानाला सद्गुणात जर कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला तुमचे अधिकार माहीत असणं गरजेचं